नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात अचानक अडचणी वाढत आहे का? काम होता होता अडकतात, घरात शांतता राहत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी मनाला समाधान मिळत नाही. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता यांचं आपल्या आयुष्यातलं खरं महत्त्व आणि अशी एक गोष्ट जी अनेक लोक आयुष्यभर समजूनच घेत नाहीत. कारण कधीकधी आपल्या आयुष्यातील संकटाचं कारण ग्रह नसून आपल्या कुलदेवतेपासून दूर जाणं असू शकतं. नमस्कार मंडळी, आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक हिंदू घरासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. ग्रामदेवता म्हणजे काय? मंडळी, पूर्वीची माणसं खूप श्रद्धाळू होती. त्यांना माहिती होतं की फक्त घराचंच नाही तर संपूर्ण गावाचंही रक्षण करणारी एक दिव्य शक्ती असते आणि त्या शक्तीला ग्रामदेवता, ग्रामदेवता असं म्हटलं जातं. गावाच्या संरक्षणासाठी गावात एखाद्या देवीची किंवा देवाची स्थापना केली जायची आणि त्या मंदिराभोवती गावाची श्रद्धा उभी राहायची. गावातील सण, उत्सव, यात्रा सगळं काही त्या ग्रामदेवतेच्या साक्षीनेच पार पाडलं जायचं. कारण अशी मान्यता आहे की ग्रामदेवता गावाला रोगराई, दुष्काळ, पूर, भूकंप आणि नकारात्मक शक्तीपासून वाचवते. म्हणूनच आजही अनेक गावांमध्ये गावात प्रवेश करताना सर्वप्रथम ग्रामदेवतेचं मंदिर दिसतं. कारण ती फक्त देवता नसते, ती त्या गावची आई असते. आता कुलदेवता म्हणजे नेमकं काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कुलदेवता म्हणजे कोण? कुल म्हणजे आपला वंश आणि त्या वंशाचं रक्षण करणारी देवता म्हणजे कुलदेवता. मंडळी, आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची श्रद्धेने पूजा केली, जिच्यावर विश्वास ठेवला, तीच देवता पिढ्यानपिढ्या आपल्या घराचं रक्षण करत असते. म्हणून प्रत्येक घराची कुलदेवता वेगळी असते. काहींची देवी असते तर काहींचा कुलदेव असतो. आणि असं म्हणतात की कुलदेवीची उपासना केल्यावर आपल्या शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा जागृत होऊ लागते, घरात सकारात्मकता वाढते, मन शांत राहतं आणि अडचणींमध्ये मार्ग दिसू लागतो. लोकांना संकट का येतात तर अनेक लोक विचारतात, आमचं सगळं ठीक चाललं होतं, मग अचानक एवढ्या समस्या का सुरू झाल्या? काम अडकणं, घरात भांडणं वाढणं, मानसिक तणाव, पैशांची अडचण, वारंवार आजारपण. कधीकधी यामागे एक कारण असू शकतं आणि ते म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेचं स्मरण विसरणं. पूर्वी घरात कोणतंही शुभकार्य करण्यापूर्वी सर्वात आधी कुलदेवतेची पूजा केली जायची. लग्न, नवीन घर, व्यवसाय, मुलांचं शिक्षण सगळ्याची सुरुवात कुलदेवतेच्या आशीर्वादाने व्हायची. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हळूहळू त्या परंपरा विसरत चाललो आहोत आणि जेव्हा माणूस आपल्या मुळापासून दूर जातो तेव्हा आयुष्यात अस्थिरता निर्माण होऊ लागते. आता जाणून घेऊया इष्टदेवता म्हणजे काय. मंडळी, ज्या देवतेवर तुमचं मनापासून प्रेम असतं, जिचं नाव घेतल्यावर मनाला शांतता मिळते, जिची पूजा करावीशी वाटते, ती देवता म्हणजे तुमची इष्टदेवता. काही लोकांना श्री स्वामी समर्थ आवडतात, काही लोकांना विठ्ठल, काही लोकांना शिवशंकर, तर काहींना देवीची उपासना करायला आवडते. ही ओढ उगाच नसते. असं म्हणतात की मागच्या जन्मात त्या देवतेची साधना अपूर्ण राहिली असेल, म्हणून या जन्मात पुन्हा त्या देवतेकडे मन आकर्षित होतं. आता कुलदेवतेचा आशीर्वाद कसा मिळवायचा? मोठमोठ्या पूजा करणं आवश्यक नाही, पण श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं मनापासून आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या. विश्वास ठेवा, घरात बदल जाणवू लागतील. शक्य असेल तर वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या मंदिरात नक्की जा. आपल्या सहकुटुंबासह वर्षातून एकदा, कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जायलाच हवं. कारण ती फक्त यात्रा नसते, ती आपल्या मुळाशी जोडणारी भावना असते. मंडळी, आपल्या पूर्वजांचा आणि कुलदेवतेचा खूप खोल संबंध असतो. म्हणून घरातील मोठ्यांचा आदर करा. पितृपक्षात श्रद्धेने तर्पण करा. कारण अशी मान्यता आहे की पूर्वज समाधानी असतील तर कुलदेवतेचा आशीर्वाद कायम राहतो. पण खोटं बोलणं, फसवणूक, इतरांना दुखवणं या गोष्टींमुळे आध्यात्मिक शक्ती कमी होऊ लागते. म्हणून फक्त पूजा नाही तर चांगलं वर्तनही तितकंच महत्त्वाचं आहे.
जेव्हा आयुष्यात कठीण वेळ येते तेव्हा घाबरायचं नसतं. फक्त डोळे बंद करायचे आणि मनापासून तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचं. कारण श्रद्धेत खूप ताकद असते. अनेक लोकांच्या आयुष्यात फक्त कुलदेवतेचं स्मरण केल्यामुळे अडकलेली कामं पूर्ण झाली, घरात शांतता आली आणि मनाला समाधान मिळालं. म्हणूनच कुलदेवता ही फक्त श्रद्धा नाही, ती आपल्या आयुष्याची दिशा आहे. जग बदललं, लोक बदलले, परंपरा बदलल्या, पण आजही आपल्या घराचं रक्षण शांतपणे करणारी एक शक्ती आहे. ती म्हणजे आपली कुलदेवता. जर तुम्हालाही तुमच्या कुलदेवतेवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोचवा, कारण कदाचित त्यांनाही त्यांच्या मुळाची आठवण होणं गरजेचं आहे. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.